हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे श्रद्धा आणि मी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी काहीतरी मॉन्सून शॉपिंग केलेली आहे आणि ती सगळी ऑफलाईन आहे, ऑनलाईन काहीच नाही मागवलेलं आहे. सो मी काय आणलेलं आहे त्याचा हा छोटासा हॉल असणार आहे. आता आज ज्या काही मी वस्तू तुम्हाला दाखवणार आहे त्या खूपच इम्पॉर्टंट आहेत आणि प्रत्येक मुलगी ती नक्कीच घेते. सो मी सुद्धा त्या घेतल्या आहेत आणि मी तुम्हाला एक करून ते दाखवते. सो काहीच उशीर न करता आपण डिरेक्टली या हॉलसाठी सुरू करूया. सो आपण सुरुवात करूया हेअर रिलेटेड प्रोडक्ट्सनी. सो मी हा आणलेला आहे हेअर प्युअर प्रोफेशनल सिरीज एक्स्ट्रा होल्डचा हेअर मूस. आता मला माहिती नाही, बऱ्याचशा लोकांना या प्रोडक्ट बद्दल माहिती असेल, पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी हा खूपच इम्पॉर्टंट प्रोडक्ट आहे. हे बघा, अशी याची पॅकेजिंग असते आणि आपण जर घरी हेअरस्टाईल करत असू, जर काय त्याला बोलतात स्ट्रेटनिंग करत असू, तर हेअर वॉश केल्यानंतर थोडेसे जेव्हा आपले केस वेट असतात ना, तेव्हा याची आपण थोडीशी क्वांटिटी घ्यायची असते आणि ते आपल्या हेअरला लावायचे असते. ठीक आहे. तर हा एकदम फोम टेक्स्चर मध्ये असतो आणि थोडंसं घ्यायचंय आणि त्याला आपण तोपर्यंत लावायचंय जोपर्यंत तो सगळा फोम आपल्या हेअर्स मध्ये ऍब्झॉर्ब होत नाही. एकदा आपला हेअर्स मध्ये ते सगळं फोम ऍब्झॉर्ब झालं, त्यानंतर मग आपण आपली स्टायलिंग करायला स्टार्ट करू शकतो. आता आपण हे काय यूज करतो, कारण की याच्यामुळे आपले हेअर खूप जास्त व्हॉल्युमिनस वाटतात, खूप सुंदर शायनी वाटतात आणि सगळ्यात जास्त जर मी याला यूज करत असेल तर आपले केस खूप जास्त घनदाट आहेत आणि व्हॉल्युमिनस आहेत. याच्यासाठी खूप सुंदर असं प्रॉडक्ट आहे आणि बऱ्याच महिने आपल्याला हा चालू शकतो. जर तुम्ही रेग्युलर स्टायलिंग करत असाल तर खूप युजफुल प्रॉडक्ट आहे. सो हे मी आणलेलं आहे. त्यानंतर मी हेअर रिलेटेड प्रॉडक्ट स्टार्ट करते बोलली, तर मी खूप सारे स्क्रंचीज आणलेले आहेत. तो रोजच काहीतरी हेअरस्टाईल करता येईल असं नाही होत. तो कधी असं फक्त एक असं बो बांधला तर तरी सुद्धा खूप चांगले दिसतात ते. सो ही अशी आहे क्यूट एक पहिली क्रंची व्हाईट, त्याच्यावरती छोटे पिंक फुलं आहेत. त्यानंतर अजून एक क्रंची आणली मी, ती म्हणजे ही लाईट ब्राऊन कलरची. त्यानंतर ही खूप क्यूट आहे, कोरियन वाईब देते याला. खाली असे मस्तपैकी फ्लावर्स पण आहेत रेड कलरची आणि खूप युनिक आणि सुंदर दिसत. आणि हे आपले नॉर्मल हेअर टाईज आणलेत, कधी पण असं वेणी बांधून झोपायच्यासाठी. सो हे मी 3-4 असे स्क्रंचीज आणि हेअर टाईज आणलेत. त्यानंतर मी हे सिंपल असे हेअर पिन्स आणलेले आहेत. केस कधी तोंडात जातात तर त्यांना अवॉइड करायसाठी हे हेअर पिन्स आहेत. त्यानंतर मी हे क्लिप आणलेले आहेत, 2 इम्पॉर्टंट क्लिप, स्पेशली अंघोळ करताना, केस वर बांधताना, गरमी होत असताना खूप जास्त युजफुल होतात हे सगळे. सो हे असे 2 मोठे क्लिप आणलेले आहेत आणि असंही बांधलं तरी पण खूप सुंदर दिसेल आपले केस. सो हे 2 हेअर टाईज नाही, हेअर क्लिप्स आणलेले आहेत मी आणि छान दिसतील हे पण. त्यानंतर आपण आता हेअर प्रॉडक्ट झालेला आहे. आता आपण वळूया थोडंसं नेल्सकडे. तर नेल्ससाठी मी ऑब्व्हियसली नेल पेंट आणलेली आहे. तर मला डार्क कलर खूप जास्त आवडतात. तर ही अशी मी डार्क वाईन कलरची, आता ज्या कलरचा आयफोन आलाय ना चेरी रेड कलरचा, त्याच कलरची ही मी नेल पेंट आणलेली आहे. सो खूप यूज करणार आहे ती मी. आणि माझे हेअर नेल्स आता सध्या त्याला नेल पेंट नाहीये, पण मला खूप आवडतात नेल्स ग्रो करायला आणि नेल रंगवायला पण. त्यानंतर नेल पेंट सारखी चेंज करत असते मी, म्हणून मी ऍसिटोन आणलेला आहे फॉर नेल पेंट रिमूव्हल. आता ऍसिटोनच का नक्की आणलेला आहे, कारण की ऍसिटोन खूप इझिली, खूप कमी प्रोडक्ट मध्ये एकदम क्लीन करून टाकतात आपल्या नेल्सला. ऑब्व्हियसली दे आर व्हेरी हार्श एज कम्पेअर टू दी अदर नेल रिमूव्हर्स, पण हा थोडंसं युज केलेला तर जास्त टाइम लागत नाही आणि इझिली ते निघून जातं. फक्त हे युज केल्यानंतर आपल्याला कॉशन घ्यायचं आहे दॅट आपण चांगल्या हँड वॉशने आपले हात वॉश करायचे आहे. थोडाही प्रॉडक्ट हा हातावर राहता कामा नये, नाहीतर कुणाला एलर्जी वगैरे होण्याचे चान्सेस आहेत. मला खूप चांगलं सूट होतं, सो मी ऍसिटोन यूज करते बऱ्यापैकी. आणि सो ऍसिटोन आणलेला आहे मी नेल पेंट काढायला. त्यानंतर आपण वळूया. एक मी अजून एक प्रॉडक्ट आणलेला आहे, ती म्हणजे ही स्प्रे बॉटल. तर स्प्रे बॉटल काय असतं, तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओज बघत असाल. आता सध्या पण मी याच्यामध्ये एक टोनर बनवून ठेवलाय. ठीक आहे. सो हा टोनर बॉटलच्या साठी मी असं बरेचसे स्प्रे जेल घरात पण बनवत असते आणि ते युज करत असते. मला त्याचा इफेक्ट मिळतो आणि आवडतं मला हे सगळं करायला. सो ही स्प्रे बॉटल आणलेली आहे मी. तर जेव्हा मला असं हातपाय धुतल्यावरती फ्रेश झाल्यावरती मी स्प्रे करेन आणि मग रिफ्रेश होऊन जाते पूर्ण स्किन.
त्यानंतर मी आणलेली आहे डॅझलर्सची लिपस्टिक. ठीक आहे. खूप सुंदर कलर मिळालेला आहे मला. ही 200 रुपीजला फक्त भेटलेली आहे ही डॅझलरची ऑल डे अशी लिपस्टिकचं या नाव आहे. खूपच सुंदर कलर आहे. मी बघू तुम्हाला स्वॅप करून दाखवते थोडासा. सो सी एव्हरीडे साठी खूपच सुंदर असा कलर आहे. सो एव्हरीडे युजच्या साठी खूप सुंदर होणार आहे. सो ही एक मी लिपस्टिक आणलेली आहे आणि ती खूप जास्त युज होणार आहे ब्लश म्हणून, आय शॅडो म्हणून आणि लिपस्टिक म्हणून ऑब्व्हियसली. त्यानंतर मी अजून काय आणलेलं आहे, हो स्पंज आणलेला आहे, कारण की मला आवडतो खूप जास्त मेकअप करायला आणि मी रेग्युलर बेसिसवर थोडाफार प्रोडक्ट, थोडाफार नाही पण बऱ्यापैकी मेकअप करत असते, कारण मला आवडतो आणि मला थोडाफार येतो सुद्धा. सो हे मी ब्युटीचं स्पंज आणलेला आहे. याची तुम्ही जितकी जास्त काळजी घ्याल या स्पंजची, ब्रशेसची, तितकी चांगली हे तुमच्या स्किनची काळजी घेतील. सो याला आपण रेग्युलरली वॉश करायचं आणि मग यूज करायचं. सो एक स्पंज आणलेला आहे मी. त्यानंतर मी प्लमचं ग्रीन टी अल्कोहोल फ्री टोनर सुद्धा आणलेला आहे. तर टोनर हे खूप जास्त हेल्पफुल असतात आपल्या स्किनसाठी, कारण की दरवेळेस आपण डिरेक्टली मॉइश्चरायझर लावतो आणि आपल्या स्किनला सेट करून टाकतो. पण जर आपण फेस वॉश केला आणि कोणताही सिरम किंवा मॉइश्चरायझर लावण्याआधी जर टोनर यूज केलं ना, तर ते खूप जास्त आपले इझिली स्किन टाईट करू शकतं, पोर टाईट करू शकतं आणि स्किन टोन एकदम इव्हन होतं. आणि हा स्पेशली जो प्लमचा टोनर आहे ना, हा कशासाठी यूज होतो जास्त करून तर पोर टाईटनिंग करायला आणि पिंपल्सला पण फाईट करायला. वाय? बिकॉज याच्यामध्ये ग्लायकोलिक ऍसिड आहे. तर ग्लायकोलिक ऍसिड आपल्याला पोर टाईटनिंग आणि स्किन ग्लोईंग आणि पिंपल्स, ऍक्ने मार्क्सची फाईट करायला आपल्याला ग्लायकोलिक ऍसिड खूप हेल्पफुल असतं. सो त्याचा टोनर मी घेतलेला आहे. एकतर ते खूपच लिक्विडी टेक्स्चर असतं, ऑब्व्हियसली इट इज इन लिक्विड फॉर्म. सो ते इझिली आपल्या स्किनमध्ये पेनिट्रेट होतं आणि आपल्याला जे काही याच्याकडनं फायदे पाहिजे, दॅट इज पोर टाईटनिंग, पिंपलपासून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल देन ग्लायकोलिक ऍसिड इज अ व्हेरी गुड चॉईस. आणि प्लमचे खूप जास्त चांगले प्रॉडक्ट्स आहेत. सो मी त्याचा एक टोनर आणलेला आहे. त्यानंतर जसं मी बोलली का मी डेली बेसिसवर थोडाफार मेकअप करते, पण रेग्युलरलीच आपण काही फाउंडेशन नाही लावू शकत. सो एक मधला गो म्हणजे एकदम मिनिमल मेकअप पण नको, एकदम फाउंडेशन हेवी पण नको. सो म्हणून मी एक मधला मार्ग ते म्हणजे लॅक्मेचं स्किन स्टायलिस्ट कनेक्शन सीसी क्रीम आणलेली आहे. आता सीसी क्रीम पण असते आणि बीबी क्रीम पण असते. मला सीसी आणि बीबी दोन्ही पण मी यूज करते थोड्या क्वांटिटीमध्ये, म्हणजे असं नाही की दोन्ही एकत्र, पण मी सीसी यूज करून पण झाली आणि बीबी यूज करून पण झाली आणि दोन्ही पण मला चांगले रिझल्ट देता येतात. सो तुम्ही दोन्ही पण यूज करून बघा आणि बघा तुमच्या स्किनला कोणती जास्त चांगली वाटते. सो ही 9 to 5 लॅक्मेची मी कॉम्प्लेक्शन केअर क्रीम आणलेली आहे आणि ही थोडीशी घेतली मॉइश्चरायझर वरती जिथे मला स्पॉट आहे तिथे लावले. आता मी फक्त याचं थोडीशी क्वांटिटी घेते आणि इथे एक स्पॉट लावते आणि इथे ओठांच्या आजूबाजूला. सो सगळं इव्हन टोन होऊन जातं आणि जे काही मार्क्स आहे, पिगमेंटेशन आहे ते एकदम व्यवस्थित हे कव्हर करून टाकतं आणि आपल्याला फाउंडेशन सारखा हेवी लुक पण देत नाही, पण एकदमच आपले स्पॉट्स विजिबल आहेत असंही राहत नाही. सो ही गुड चॉईस आहे जर ज्यांना हेवी मेकअप नको आणि डेली बेसिसवर थोडंफार तरी ज्यांना रेडी व्हायला लागतं. त्यानंतर मी फ्रेशनर टाईप आणलेला आहे सॅन्डलवूडचा. आता पावसाळा रेनी सीझन चालू आहे, तर आपण कितीही क्लिनलीनेस मेंटेन केलं तरी इथून तिथून काही ना काहीतरी असं ह्युमिडिटी मुळे म्हणू नका किंवा कोणत्याही दुसऱ्या कारणामुळे म्हणू नका, आपल्याला थोडाफार तरी असा दमट स्मेल येत असतो. सो टू बीट दॅट सॅन्डलवूडचा एक असा रूम फ्रेशनर आणलेला आहे आणि सॅन्डलवूड आहे तो चांगलाच रिफ्रेशिंग असं तो स्मेल देतोय. सो हे मी रूम फ्रेशनर आणलेलं आहे. 2 चांगल्या मोठ्या बॉटल्स आहेत ते आणलेलं आहे. त्यानंतर पाणी खूप कमी पिलं जातं म्हणून मी एक असा वॉटर टंबलर आणलेला आहे. याच्याकडे बघून तरी मी खूप जास्त पाणी पिलं जाईल माझ्याकडनं, कारण की माझ्यासाठी पण तो एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे का मी खूप कमी पाणी पिते. पण मी दुसरे किंवा वेगवेगळे ड्रिंक्स असे बनवून ठेवले तर त्याच्याने सुद्धा माझ्या आतमध्ये जास्तीत जास्त पाणी जाईल. सो पाणीच्यासाठी मी एवढा मोठा टंबलर आणलेला आहे. त्यानंतर मी हा सगळा बाकीचं जे काही मी आतापर्यंत दाखवलं ते ऑफलाईन पूर्ण होतं, म्हणजे मी मार्केटमध्ये जाऊन आणलेल्या गोष्टी होत्या. पण आताच मी आज हॉलमध्ये इन्क्लूड करून टाकते की मी काही मिशोवरनं पण मागवल्या होत्या, तर त्या सुद्धा मी याच्यामध्ये कंटिन्यू करून टाकते.
तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं असेल हा पॅलेट. याच्यामध्ये असं पाणी भरायचं, फ्रीझरमध्ये टाकून द्यायचं, मग त्याचा बर्फ होईल आणि मग सकाळी उठल्यावरती आपण याला असं खोलायचं, मग याचा बाउल बनून जातो असा, ठीक आहे. आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते आईस वॉटरने असं फेशियल घ्यायचं असतं नाही का, त्याच्यासाठी मी हा मागवलेला आहे. बरेच रील्स बघितले, सो मी त्याच्यासाठी तुम्हाला एक घरगुती फेशियल कसा करायचा याचा सुद्धा मी नक्की हा व्हिडिओ बनवेन आणि त्याच्यासाठी मी मागवले हे. त्याच्यानंतर हे मी असे स्क्रब करायला फॅक्टूला बोलवू शकतो आपण याला, की आय डोंट नो व्हॉट. पण हे बघा, तुम्ही इथे बघू शकता, इथे असे 2 स्क्रब सारखे आहेत. तिथे मागे असं बोट टाकायचं आणि आपले असे जे काही जिथे आपले ब्लॅक हेड्स किंवा रफनेस असेल ते आपण थोडंसं माइल्डली स्क्रब करू शकतो. त्यानंतर मला खूप वेगवेगळे पॅक्स घरी बनवायला आवडतात, आयसिंग करायला आवडते. त्यानंतर बरेच वेगवेगळे क्रीम्स मी अप्लाय करत असते. सो त्याच्यासाठी मी हे केलेलं आहे. मी आयसिंग तर आधीपासूनच करत होती, पण ते हातात बर्फ घ्यायला खूपच त्रास होतो, म्हणून मी पण जरा स्टायलिश व्हायचा विचार केला आणि हे मागवलेलं आहे पिंक कलरमध्ये. तर याच्यामध्ये मस्तपैकी पाणी टाकायचं, असं बंद करायचं आणि याला फ्रीजरमध्ये फेकून द्यायचं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी याच्यामध्ये मस्तपैकी बर्फ गोठला असेल त्याच्याने अशी आयसिंग करायची. आता मी याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मिक्सचर्स बनवणार आहे. नीमचं बनवणार आहे, मुलतानी मिट्टीचं बनवणार आहे, त्याच्यानंतर टोमॅटोचं बनवणार आहे. असं वेगवेगळ्या गोष्टीचं मी आयसिंग करणार आहे आणि माझ्या फेसवर ग्लो आणण्याचा प्रयत्न करणार आहे. सो याच्यासाठी या 3च वस्तू मी मिशोमधनं मागवल्या होत्या, की आईस बॉल म्हणू शकता किंवा हे स्क्रबर आणि हे आईस मोल्डर और होल्डर व्हॉटएव्हर इट इज. सो हां, एवढ्या काही वस्तू मी मागवल्या होत्या मिशोमधून आणि हा जो पूर्ण सेट आहे ना, जो मी तुम्हाला आता दाखवला मिशोचा, तर हा मला पूर्ण तिन्ही गोष्टी फक्त ₹149 मध्ये भेटल्या आहेत. सो तुम्ही सुद्धा मागवू शकता इफ यू वॉन्ट. आणि थोडी अशी रोजची आपण केअर केली वीकली तरी ऍटलीस्ट एकेका गोष्टीची, तर आपली स्किन मेंटेन राहू शकते आणि थोडी ग्लोई होऊ शकते विदाउट मच एक्सपेन्सेस. ठीक आहे. सो या सगळ्या वस्तू मी आणल्या होत्या. आय होप तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील. जर आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नसेल आवडत, काही तुम्हाला फीडबॅक द्यायचा असेल, काही इम्प्रुव्हमेंट असतील तर प्लीज डू लेट मी नो इन माय कमेंट सेक्शन. त्यानंतर जे कोणी व्हिडिओज बघत असतील ज्यांनी आतापर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नसेल केलं, त्यांना माझी रिक्वेस्ट आहे दॅट प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, लाईक करा, शेअर करा आणि वाट बघा की मी पुढचा व्हिडिओ कधी टाकते. आणि तुम्हाला सुद्धा कोणत्या दुसऱ्या प्रोडक्ट्सचे, प्रोसिजर्सचे व्हिडिओ पाहिजे असतील तर मला नक्की सांगा. मी त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आणि टेक केअर. बाय.